नमस्कार. मी प्राध्यापिका वृषाली पवार, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी, नाशिक, इयत्ता 11वी, विषय अर्थशास्त्र. आपण अर्थशास्त्रातील प्रकरण 2 अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे पैसा. पैसा अस्तित्वात येण्याचं कारण उत्क्रांती आहे, क्रांती नव्हे. पैशाचे स्वरूप काळाची गरज व संस्कृतीचा विकास यानुसार सतत बदललेले आहे. आज आधुनिक काळात वापरल्या जाणाऱ्या पैशाचे स्वरूप हा काळाप्रमाणे झालेल्या बदलांचा परिणाम आहे. नागरीकरणाच्या प्रारंभाच्या काळात प्राण्यांच्या स्वरूपात पैसा अस्तित्वात होता किंवा प्राण्यांच्या रूपात पैसा अस्तित्वात आला. उदाहरणार्थ गाई, मेंढ्या, शेळ्या इत्यादी पाळीव प्राणी. त्यानंतर वस्तू पैसा वापरला गेला. वस्तू पैसा वापरण्यातील अडचणींमुळे धातू पैशाचा उगम झाला. धातू पैशाच्या मर्यादामुळे कागदी चलनाचा उगम झाला. आधुनिकीकरणामुळे बँक पैसा, प्लास्टिक पैशाचा उगम झाला. पैशाच्या उत्क्रांतीच्या विविध अवस्थेमुळे किंवा अवस्थेनुसार पैशाचे प्रकार सांगता येतात. आज आपल्याला पैशाचे प्रकार अभ्यासायचे आहेत. पैशाचे प्रकार अभ्यासण्यापूर्वी आपल्याला पैसा म्हणजे काय हे जाणून घेणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या मांडलेल्या आहेत. तर पैसा म्हणजे काय हे आपण बघूया. प्राध्यापक क्राउथर यांनी व्याख्या मांडलेली आहे. ती म्हणजे जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्यसंचयनाचे कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. दुसरी एक व्याख्या सांगता येते प्राध्यापक वॉकर यांची. ती व्याख्या आहे, जो पैशाची कार्य करतो तो पैसा होय. आता अशा प्रकारे विविध व्याख्या पैशांच्या आहे, परंतु आपल्याला जी सोपी वाटेल ती व्याख्या पाठ करून ठेवायची आहे. आता आपण बघूया पैशाचे प्रकार. आता पैशाचे प्रकार समोर मी तुम्हाला दिलेले आहेत. पैशाचे प्रकार, पहिला पैशाचा प्रकार आहे तो म्हणजे पशु पैसा. हा जो पशु पैसा आहे तो पशु पैसा इतिहास पूर्व काळात देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून पशु पैसा वापरला जात होता. उदाहरणार्थ गाई, शेळ्या, मेंढ्या इत्यादी सर्व घटक पैसा म्हणून वापरला जात होता. त्यालाच पशु पैसा असं म्हणतात. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे वस्तू पैसा. आता हा जो वस्तू पैसा आहे तो मानवी विकासाच्या प्राथमिक अवस्थेत गुरे, पिसे, हस्तिदंत, प्राण्यांची कातडी, मीठ, शिंपले इत्यादी वस्तूंचा वापर पैसा म्हणून केला जात होता. जी वस्तू सर्वानुमते पैसा म्हणून वापरली गेली ती विविध घटकांवर अवलंबून होती. उदाहरणार्थ हवामानाची स्थिती, स्थान, संस्कृती, आर्थिक विकास इत्यादी. उदाहरणार्थ थंड प्रदेशातील लोक प्राण्यांची कातडी आणि लोकर पैसा म्हणून वापरत होते, तर समुद्रकिनारी राहणारे लोक शिंपल्यांचा वापर विनिमयाचे माध्यम म्हणून करत होते. ह्या वस्तू पैशाला विविध मर्यादा सुद्धा होत्या. जसं त्याचं नाशवंत स्वरूप, तसंच अविभाज्यता, वस्तू साठवण्याची अडचण, अशा प्रकारच्या अडचणी वस्तू पैशामध्ये निर्माण होत होत्या. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे धातू पैसा. आता हा जो धातू पैसा आहे
तो प्रामुख्याने चांदी, सोने, तांबे, लोखंड इत्यादीपासून तयार केलेल्या नाण्यांचा उगम हा आधुनिक मौद्रिक अवस्थेच्या उत्क्रांतीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा समजला जातो. वस्तू पैशातील विविध दोष जसे नाशवंत स्वरूप, एकजिन्सीपणाचा अभाव, अविभाज्यता इत्यादीमुळे धातूच्या पैशाचा उगम झाला. धातूचा सुरळीत पुरवठा, उच्च व स्थिर किंमत, विभाज्यता इत्यादी वैशिष्ट्यांमुळे हे धातू विनिमयाचे उत्तम माध्यम बनले. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे धातूची नाणी. आता धातूची नाणी किंवा धातूच्या नाणीची सुरुवात राजेशाही व्यवस्थेत झाली. त्यानंतर या धातूच्या नाण्यांची निर्मिती खाजगी बँका व्यावसायिक करू लागले. या नाण्यांवर ते त्यांची मोहर उमटवत असत, जी त्या धातूंचे वजन व शुद्धतेचे प्रमाणपत्र असे. काही ठराविक काळानंतर मौद्रिक पद्धत शासनाने स्वतःच्या ताब्यात घेतली, ज्याचा प्रमुख उद्देश नाण्यांमध्ये किंवा नाण्यांमध्ये एकजिन्सीपणा आणणे व त्यांना कायदेशीर दर्जा देणे हा होता. धातूच्या नाण्यांची 2 प्रकारात विभाजन करता येते. पहिलं आहे ते म्हणजे प्रमाणित किंवा प्रधान नाणी. पूर्ण वजनाची किंवा प्रमाणित नाणी म्हणजे अशी नाणी ज्यांचे दर्शनी मूल्य व अंतर्गत मूल्य दोन्ही सारखी असतात. दर्शनी मूल्य त्या नाण्यांचे विनिमय मूल्य दर्शविते, जे चलन निर्मिती करणाऱ्या अधिसत्तेने निश्चित केलेले असते व ते मूल्य नाण्यांवर छापलेले असते. अंतर्गत मूल्य म्हणजे नाणे ज्या धातूंचे बनलेले असते त्या धातूंचे मूल्य होय. ही नाणी सोने, चांदी यासारख्या प्रमाणित धातूंची बनलेली असतात. दुसरा धातूच्या नाणीचा प्रकार आहे तो म्हणजे गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी. आता गौण नाणी म्हणजे अशी नाणी ज्याचे दर्शनी मूल्य त्याच्या अंतर्गत मूल्यापेक्षा अधिक असते. ही नाणी ॲल्युमिनियम, निकेल यासारख्या हलक्या धातूंपासून बनलेली असतात. ही नाणी लहान मूल्यवर्गाची असतात आणि साधारणपणे लहान व्यवहारांसाठी वापरली जातात. भारतातील सध्याच्या चलनातील सर्व नाणी ही गौण नाणी आहेत. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे कागदी पैसा. आता कागदी पैसा हा कागदी चलनाचे मूळ खाजगी बँका व्यावसायिकांनी दिलेल्या ठेव पावत्यांमध्ये आढळते. कागदी चलन हा धातू पैशाला पर्याय होता. काळाच्या ओघात चलनी नोटा छापण्याचा एक अधिकार मध्यवर्ती बँकेला प्राप्त झाला. कागदी चलनामध्ये सरकारने व देशाच्या मध्यवर्ती बँकेने छापलेल्या कागदी चलनाचा समावेश होतो. 1 रुपयाची चलनी नोटा व सर्व प्रकारची नाणी भारत सरकारकडून तर इतर सर्व चलनी नोटा भारताच्या रिझर्व्ह बँकेकडून छापल्या जातात. पुढचा जो प्रकार आहे पैशाचा तो म्हणजे पतपैसा किंवा बँक पैसा. आता पतपैसा हा लोकांनी बँकेकडून ठेवलेल्या ठेवी ज्या केव्हाही काढता येतात किंवा ज्यांचे दुसऱ्या व्यक्तींकडे धनादेशांच्या साहाय्याने हस्तांतरण करता येते, हा धनादेश पैशासारखे कार्य करतो. परंतु धनादेश म्हणजे पैसा नव्हे तर ठेवी हस्तांतरित करण्याचे पतसाधन आहे.
आता पतपैसा म्हणजे काय? तर त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देते, म्हणजे तुम्हाला पतपैसा म्हणजे नेमकं काय किंवा पतपैशाची निर्मिती कशी होते हे तुम्हाला समजेल. आता आपण समजू की जनता बँक, जनार्दन बँक आणि जनता जनार्दन बँक अशा 3 बँका आहेत. समजा जनता बँकेत विविध ठेवींच्या रूपाने ₹1000 जमले आहेत. समजा रामू जनता बँकेत कर्ज मागायला गेला. रामू हा लायक इसम असेल तर जनता बँक मॅनेजर त्याला कर्ज देण्यास तयार होईल. परंतु तो आपल्याकडे जमलेले सर्वच्या सर्व ₹1000 देणार नाही. कारण ज्या ठेवीदारांनी पैसे ठेवले आहेत त्यातील काही लोक पैसे परत घेण्यासाठी आले तर ते दिले पाहिजे. परंतु जनता बँकेच्या मॅनेजरचा अनुभव असा आहे की जमलेल्या ठेवींपैकी 10% पैसे बँकेत ठेवले तर ठेवीदारांच्या दैनंदिन मागण्या पूर्ण करण्यास ते पुरे ठरतात. म्हणजे तो जमलेल्या ₹1000 ठेवींपैकी 10% म्हणजे ₹100 ठेवून राहिलेले ₹900 रामूला कर्ज रूपाने देऊ शकेल. समजा जनता बँकेने रामूला ₹900 कर्ज दिले. रामूला मिळालेले ₹900 रामू त्वरित खर्च करणार नाही. तो दुसऱ्या एखाद्या बँकेत पैसे ठेवील. समजा त्याने जनार्दन बँकेत पैसे ठेवले तर आता जनार्दन बँकेत ₹900 ठेव जमा झाली. ही ठेव रामूला मिळालेल्या कर्जामुळे झाली. म्हणून कर्ज ठेवी निर्माण करतात असे म्हटले जाते. समजा आता जनार्दन बँकेकडे शामू म्हणजे हा दुसरा व्यक्ती बँकेकडे शामू कर्ज मागण्यासाठी गेला. या बँकेजवळ ₹900 ठेव म्हणून जमले आहेत आणि या बँकेच्या मॅनेजरचा अनुभव पण जनता बँकेच्या मॅनेजरप्रमाणेच आहे. तो या ₹900 ठेवींपैकी 10% पैसा म्हणजे ₹90 ठेवीदारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ठेवून बाकीचे ₹810 शामूला कर्ज देऊ शकेल. समजा जनार्दन बँकेने शामूला ₹810 कर्ज रूपाने दिले. शामूला मिळालेले ₹810 कर्ज हे रामूने ठेवलेल्या ठेवीतून दिले गेले. म्हणून आता आपणास असे म्हणता येईल की रामूच्या ठेवीतून शामूचे कर्ज निर्माण झाले. म्हणून ठेवी कर्ज निर्माण करतात. श्यामला मिळालेले ₹810 कर्ज तो त्वरित खर्च करीत नाही. आपण असे मानू की श्याम हे ₹810 जनता जनार्दन बँकेत ठेवतो. त्यामुळे आता जनता जनार्दन बँकेत ₹810ची ठेव निर्माण झाली. ही ठेव शामूला मिळालेल्या कर्जातून निर्माण झाल्यामुळे पुन्हा तेथे कर्ज ठेवी निर्माण करतात असे दिसते. समजा आता या जनता जनार्दन बँकेत तिसरा एक व्यक्ती म्हणजे दामू कर्ज मागण्यासाठी आला. तर वरील 2 बँकांच्या मॅनेजरप्रमाणेच या बँकेच्या मॅनेजरचाही अनुभव असल्याने तो आपल्याकडील ₹810 ठेवींपैकी 10% म्हणजे ₹81 ठेवून बाकीचे ₹729 दामूला कर्ज रूपाने देऊ शकेल. समजा दामूला कर्ज रूपाने मिळालेले ₹729 त्याने आणखी कुठल्या तरी एखाद्या बँकेत ठेव म्हणून ठेवले तर तेथील मॅनेजर या ठेवीतून 10% पैसे ठेवून बाकीचे ₹656 पुन्हा कोणाला तरी कर्ज रूपाने देऊ शकेल. असे दिलेले कर्ज पुन्हा कुठेतरी ठेव म्हणून ठेवले जाईल. या ठेवीतून पुन्हा कर्ज दिले जाईल. याप्रमाणे ठेवीतून कर्ज व कर्जातून ठेव अशा प्रकारे पतपैशाची निर्मिती ही होत असते. पुढचा पैशाचा प्रकार आहे तो म्हणजे प्लॅस्टिक पैसा. आता हा जो प्लॅस्टिक पैसा आहे
तो आधुनिक काळात सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आता आधुनिक जगात प्रगत तंत्रज्ञानाने धनादेशाच्या व्यवहारांची जागा संगणकीय हस्तांतरणाने घेतलेली आहे. आज आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो, परंतु त्यांना सार्वत्रिक मान्यता नसते. प्लास्टिक पैशाच्या वापरामध्ये पैसा बँक खात्याच्या माध्यमातून ग्राहकांमध्ये हस्तांतरित होतो. यामध्ये प्लास्टिक कार्डचे हस्तांतरण होत नाही, तर बँकेत जी शिल्लक असते ती हस्तांतरित होत असते. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक पैसा. इलेक्ट्रॉनिक पैसा म्हणजेच ई पैसा किंवा इलेक्ट्रॉनिक पैशाला मौद्रिक मूल्य असून ते इलेक्ट्रॉनिक तंत्राच्या साहाय्याने हस्तांतरित केले जाते. उदाहरणार्थ मोबाईल फोन, टॅबलेट, स्मार्ट कार्ड्स, संगणक इत्यादी इलेक्ट्रॉनिक पैशाला मध्यवर्ती बँकेचे पाठबळ असते. इलेक्ट्रॉनिक पैसा जागतिक व्यवहारांमध्ये वापरला जातो. उदाहरणार्थ डिजिटल वॉलेट्स किंवा पैसा हस्तांतरित करण्यासाठी गुगल पे, पेटीएम यासारखे घटक आपण इलेक्ट्रॉनिक पैसा म्हणून वापरत आहोत. अशा प्रकारे ही वेगवेगळी पैशाची प्रकार आहेत. याच्यामध्ये पुरातन काळापासून म्हणजेच प्राचीन काळापासून आजपर्यंत पैशामध्ये कसे कसे बदल होत गेले किंवा पैशाचे प्रकार प्राचीन काळापासून आजपर्यंत कोणकोणते होते हे सर्व प्रकार आज आपण अभ्यासले. धन्यवाद.